नमस्कार, मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी. आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी महाराष्ट्रात, ज्यांच्या संस्थेने अख्ख्या महाराष्ट्रात भल्या मोठ्या प्रमाणात काम केलं आहे, विकासाची भरपूर कामे केलेत आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आपल्यासोबत आत्ता आहेत गिरीश शहा सर, जे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत समस्त महाजनी संस्थेचे. तर सरांशी आपण बोलूया. सगळ्यात आधी आपलं सर खूप खूप स्वागत सुदर्शन मराठीमध्ये. आणि आपल्या संस्थेबद्दल किंवा आपल्या कामाबद्दल आपण जरा बोलूया आज. नमस्कार, मी गिरीश जयंतीलाल शहा, मॅनेजिंग ट्रस्टी समस्त महाजन. मुंबईला राहतो. महाराष्ट्रीयन भाषेमध्येच शिकलो आहे आणि महाराष्ट्राच्या गावागावामध्ये मागच्या 20-22 वर्षापासून मी फिरतो आहे. महाराष्ट्राच्या 44,000 गाव आणि 36 जिल्हे, ह्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा करावा ह्याचे काही रोल मॉडेल आम्ही महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात तयार केले आहेत. आम्ही अंबेजोगाईला काम केलं, बीडमध्ये शिरूर पाटुद्याला काम केलं 2013मध्ये. तर काय आहे ग्रामविकास? जळ, जंगल, जमीन, जनावर ह्याच्या आधाराने जनची सुखाकारी, हे पंचज, ह्या पंचजचे कार्य कसे करावे ह्या विषयामध्ये सायंटिफिकली मागच्या 21 वर्षापासून आम्ही सतत काम करत असतो. आमच्या संस्थेच्या माध्यमाने, देणगीच्या माध्यमाने, CSR फंडच्या माध्यमाने. 100% इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे आमची. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट नाही आहे आणि जो रुपया येतो आहे तो रुपया त्या हेतूला कामात लावतो. काम कसं करतो आम्ही? तर कामाची आमची पद्धती आहे. एक गाव सिलेक्ट केलं तर त्या गावात सगळ्यात पहिला समस्या काय आहे? तर पाण्याची समस्या. पाण्याची समस्या कशी दूर करावी? तर पावसाचं थेंब थेंब कसं साचवावं, कसं त्याला अडवूया, जिरवूया आणि परत ते फिल्टर होऊन लोकांना कामात यावं. तर आमचं रोल मॉडेल असं आहे की गावामध्ये नाळा खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण, तलाव खोलीकरण आणि नदी असेल तर नदीचं शुद्धीकरण, तर या प्रकारे ही कामं होतात. महाराष्ट्रात अंबेजोगाई तालुक्यात आम्ही 46 गावाची कामं 2016मध्ये केली. त्याच्या वेळेला शिरूर पाटुद्यामध्ये 2013मध्ये 22 गावाची कामं केली आणि 2016च्या नंतर माननीय भैयाजी जोशींच्या निर्देशानुसार आम्ही जालना जिल्हा दत्तक घेतला आणि आतापर्यंत 303 गावाची कामं आम्ही तळावाची कामं पूर्ण केली. सर, आपण महाराष्ट्राच्या जेव्हा विकासाबद्दल बोलतो, ग्रामीण भागाबद्दल जेव्हा बोलतो, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा येतो की मराठवाडा आणि विदर्भ हा कायम दुर्लक्षित असलेला भाग आहे. मी स्वतः मराठवाड्याकडून येते, माझे वडील शेतकरी आहेत, तर मी बघते आहे गावाची परिस्थिती काय आहे. पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी विकास झालेला आहे. तर मराठवाडा, विदर्भ यांच्या गावांबद्दल तुमचं काय विजन आहे पुढचं, किंवा त्यात तुम्ही बरेचसे कामं केली, आपण मागाशी बोललो त्याबद्दल, मग त्याबद्दल काय सांगाल? माझं म्हणणं असं आहे, एक मॉडेल विलेज, मॉडेल गाव कसं असावं आणि त्याप्रमाणे मराठवाडा विदर्भाचा विकास व्हावा. मॉडेल विलेजमध्ये काय? तर त्या गावात जे पाणी पावसाचं पडेल तो थेंब थेंब गावात साठवावा. त्यासाठी गावात जितकी तळे असतील, तळाव म्हणतो आपण, त्या तळावाचं खोलीकरण करावं. ती माती पडतर जमीनमध्ये किंवा शेतात घेऊन जावी. काम कसं करावं? तर गावकऱ्यांनी डिझेल द्यावं, गावकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर लावावेत किंवा हातमजुरी करावी पावडे आणि ते लावून, आणि कुठली NGO, कुठली संस्था आमच्यासारखी त्यांनी मशीन द्यावी, JCB किंवा पोकलँड. ह्याप्रमाणे एका गावामध्ये 5 ते 6 महिने JCB चाललं किंवा पोकलँड चाललं तर त्या गावाचे संपूर्ण पाण्याची जी व्यवस्था आहे, मग ते नाले असू देत, ते तळाव असू देत, ते काम संपेल. आणि हे काय फार महागडं काम नाही आहे, 25-50 कोटीचं काम नाही. एका गावामध्ये 7 महिने मशीन चाललं, एक मशीनचं 3 लाख रुपये होतात. तर 20-25 लाखामध्ये तर त्या गावाच्या नदी नाळे तळावचं शुद्धीकरण, खोलीकरण, रुंदीकरण संपूर्ण होईल. त्यामध्ये 50% गावकरी देतील डिझेल किंवा, कारण काय फायदा त्यांना होणार आहे, आणि 50% NGO देईल. तर 10-15 लाख NGOने आणले, 10-15 लाख गावकऱ्यांनी दिले, तर तळावाची कामं पूर्ण होतील. आता एक तरुण म्हणून मी विचारते, एक तरुण जेव्हा शेतीचा विचार करतो तेव्हा त्याच्या वडिलांना त्यांनी बघितलेलं असतं, आईला बघितलेलं असतं, घरची परिस्थिती बघितलेली असते. त्यामुळं शेतीकडे वळण्याचा तरुणांचा जो कल आहे तो
आपणही बघितलं असेल फार कमी होत चाललं आहे, किंवा आधीचे सुद्धा जे शेतकरी आहेत ते फार शेतीकडे आता नको म्हणत आहेत की फायदाच नाही आहे, पाऊस खूप पडतो किंवा कधी पडतच नाही, कधी गारच पडतात. तर मग तरुणांनी शेतीकडे का वळावं आणि आत्ता ती काळाची गरज काय, याबद्दल काय सांगाल? माझं म्हणणं काय आहे, एक विषय आहे जल जंगल जमीन जनावर. तर मी त्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण करतो आणि मग तरुणांनी कसं आणि ह्याच्यात काय आर्थिक फायदा होईल त्याकडे येतो. तर पहिला गोष्ट आहे जळ, त्याचं सुरक्षा आपण केली. जळनंतर जमीन, म्हणजे गावची जमीन ही जी माती तळावाची निघेल ती माती प्रत्येकाने आपल्या आपल्या शेतात टाकली की जमीन सुधरेल आणि पडतर पीक जमीन सुधरेल. मग आलं जळ, जंगलनंतर वृक्ष, जंगल. तर 12 प्रकारचे देशी वृक्ष प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 4000 देशी वृक्ष पाहिजेत. त्याच्यामध्ये वड आहे, पिपळ आहे, आंबा आहे, चिंच आहे, नीम आहे, नंतर कडुलिंब जे म्हणतो, त्यानंतर औदुंबर आहे, जांभूळ आहे, समी आहे, बेलपत्र आहे. 5 आणि 4 9 झाले. कदम, करंज आणि अर्जुन हे 12 प्रकारचे देशी वृक्ष प्रत्येक गावामध्ये पाहिजेत. किती पाहिजेत? 4000. 4000 का? ॲव्हरेज प्रत्येक गावामध्ये 3 ते 4000ची जनसंख्या असते, म्हणजे पर हेड एक वृक्ष पाहिजे. हे 4000 वृक्ष 4 लाख पक्षींना आमंत्रण देतील. तर गावाचं पर्यावरण सुधरेल, गावामध्ये पक्षीचा किलबिलाट होईल. 500 वर्ष चालतात ही झाडं, वड पिपळ वगैरे. तर 500 वर्षाचं पुण्यकार्य होईल. तर पर्यावरण सुधारलं म्हणजे पाऊस जास्ती येईल. पाऊस जास्ती आला की परत आपण अगेन वी कम बॅक की बाई पावसाचा साठा वाढेल, त्यामुळे शेती चांगली होईल. तर जळ, नंतर जमीन, जंगल, आता आलं पशुधन, जानवर. तर ह्या तिनाच्या माध्यमाने पशुधनला सुरक्षा मिळेल. जमीन सुधारली तर गावाचं गायरान स्वच्छ केलं पाहिजे. गायरान चांगलं झालं की इनपुट कॉस्ट चाऱ्याची कमी होईल आणि त्यामुळे ह्या पशूंना चरायला मिळेल. त्यामुळे दूध, दही, घी, छास हे सगळं वाढेल. हे वाढलं की स्वास्थ्य सुधरेल. आणि गोबर आणि गोमूत्र हे वाढेल. गोबर गोमूत्र एका गावामध्ये पहिला ॲव्हरेज 3-4 हजार पशुधन होते, ते आता कमी होऊन 500-700पर्यंत आलेत. का? चारा रोज विकत आणावा लागतो आहे. तर चारा विकत आणण्याऐवजी गायरांमध्ये चारा झाला तर इनपुट कॉस्ट कमी होईल, दुधाची इन्कम वाढेल आणि गोबर गोमूत्र वाढलं की गावात ऑर्गॅनिक फार्मिंग होईल. काय होतं आहे, आता शेती करायची असली, वी कम टू अ फायनान्शियल पॉईंट. आम्ही जर आर्थिकदृष्ट्या विचारलं तर गावात जर शेती करायची झाली तर ट्रॅक्टर आणा, फर्टिलायझर आणा, पेस्टिसाईड आणा, एवढी कॉस्ट वाढते. आणि कॉस्ट वाढली मग ते सेल कमी झालं की मग इन्कम सेट होत नाही. आता तुम्ही बघा, जर गावात पशुधन वाढलं तर बैल वाढतील, तर बैलांनीच नांगरा, बैलगाडीचा उपयोग ट्रान्सपोर्टेशनसाठी करा, तर ट्रॅक्टरचं प्रदूषण कमी होईल, ट्रॅक्टरचे खर्च कमी होतील, डिझेलचे खर्च कमी होतील. गोबर गोमूत्र वाढेल तर त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग होईल, तर पेस्टिसाईड आणि फर्टिलायझरचा खर्च कमी होईल. आणि गाईचं दूध, एक युवान असा विचार केला की मी 10 गाई ठेवतो आणि 5 एकर जमीन ठेवतो, तर माझी गॅरंटी आहे तो महिन्याला 1 लाख रुपये कमवू शकतो आरामात. तर 15-20 हजारची नोकरी करायची आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये ट्रेनमध्ये लटकायचं, त्यापेक्षा गावागावाची व्यवस्था सुधारली तर महाराष्ट्र जे आर्थिक कॅपिटल, आर्थिक राजधानी जे पूर्ण भारताची म्हणतो, ती खऱ्या अर्थात आर्थिक राजधानी होईल. सर, आपण जे आत्ता म्हणतोय की मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी इतकं कठीण जीवन जगण्यापेक्षा आपल्या गावातच आपण 1 लाख रुपये महिना कमवू शकतो, तर ही गोष्ट सुरुवातीला तर अविश्वसनीय वाटते, पण तुम्ही जे सक्सेसफुल तुमच्या प्रोजेक्टबद्दल सांगितलं त्यावरून असं वाटतं की होऊ शकतं. पण आज एक तरुण म्हणून उद्या जर मी विचार करते की मला शेतीत उतरायचं आहे, तर तुमची संस्था कशी आम्हाला मदत करू शकेल किंवा तुमच्या संस्थेशी आम्ही कसा संपर्क साधावा? आज एक युवा म्हणून मी सगळ्या युवा वर्गाच्या वतीनं तुम्हाला प्रश्न विचारते. नक्कीच. म्हणजे आमचं काय म्हणणं आहे की प्रत्येक गावाच्या युवा मंडळांनी, मी काही रॉकेट सायन्स शिकवायला इकडं आलो नाही आहे, हे काही नासाचं रॉकेट सायन्स नाही आहे. ग्राउंड रियालिटी तुमच्या वडिलाच्या वडिलांनी म्हणजे 3 पिढी मागे बघितलं तर त्यांनी कुठं जाऊन नोकरी केली? कुठेही नाही.
गावात राहिले, गावात शेती केली, गावात पशुधन होतं, जीवन पूर्ण निघालं. 75 वर्षाच्या मागे गावामध्ये कुठलीही गोष्ट बाहेर नाही येत नव्हती शिवाय की नमक, मिठा म्हणजे सॉल्ट. त्यामुळे गांधीजींनी सॉल्टवर सत्याग्रह केला की सॉल्टवर टॅक्स नको म्हणून. त्याशिवायची सगळीच गोष्ट गावात होत होती. आदरणीय प्रधानमंत्रीजींनी 5 ट्रिलियनची इकॉनॉमीचं स्वप्न बघितलं आहे. ते शेअर बाजारच्या गुब्बाऱ्याने होणार नाही आहे. ते ग्राउंड रियालिटीमध्ये शेतीचं इन्कम वाढली, दुधाची इन्कम वाढली तर व्हॅल्यू वाढेल. तर कुठल्याही युवा पिढीने हे काम करायचं असेल तर त्यांनी आमचे सक्सेसफुल मॉडेल स्वतः येऊन बघावेत. जालना जिल्ह्यात पाण्याचं जे काम झालं आहे ते बघावं. अंबेजोगाई तालुक्यात जी कामं झालेत, 2016मध्ये काम केले, 2023मध्ये बघतो तर अजून ते पाणी साठलेलं आहे, अजून त्याचं काम होतं आहे, शेती वाढले. काय होतं आहे, जलसंधारण झालं की बोर कुव्याचं पाणी रिचार्ज होतं आणि गोड होतं आहे, त्यामुळे शेती चांगली होते. बरोबर आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग झाली म्हणजे कॉस्ट कमी होते. दूध, दही, घीची आवक वाढली म्हणजे ते इन्कम वाढते. तर आमच्याकडून पण परत आर्थिक अपेक्षाच ठेवल्या तर आम्ही पोचणार नाही. त्यापेक्षा मॉडेल प्रशिक्षण करावं आणि स्वतःहूनच काम करावं. त्याच्यामध्ये आमचा कुठंतरी वाटा असेल तर आम्ही नक्कीच जुडू. तुमच्या गावामध्ये एक 100 एकर गायरान असेल आणि काय करायचं असेल तर आम्ही जुडू त्याच्यात. नदी, नाळे, तळाव खोल करायचे असेल. आम्ही काय विचारतो, आम्ही सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात पोचू शकणार नाही, नॉट पॉसिबल. तर आम्ही जालना जिल्ह्यात सध्या एक मॉडेल म्हणून डेव्हलप करायला लागलो आहे. कुंडलिका सीना नदी आम्ही 4 किलोमीटर सफाई केली, 18 किलोमीटरची आहे, अजून 14 किलोमीटर करणार. जालना जिल्ह्याचा पाण्याचा संपूर्ण प्रश्न आम्ही मिटवूयात असा आम्ही विचार करून, गृहीत करून कामाला लागलो आहे. 16पासून 23, आता एवढी 7 वर्ष झाली. तर ते मॉडेल तुम्ही येऊन बघा. महाराष्ट्राचे युवाधन कसं करू शकतो, कसा चारा उगू शकतो, कसं गायरान होतं आहे, कसं देशी पशूंचं संवर्धन होतं आहे, ही कामं आम्ही गुजरातमध्ये पण केलीत, ही कामं आम्ही राजस्थानमध्ये पण केलीत. गुजरातचं एक गाव आहे धर्मज म्हणून, वेबसाईटवर बघू शकता धर्मज मॉडेल. मी केलेलं काम नाही आहे. 1975मध्ये गावकऱ्यांनी गोळा होऊन 140 एकर गौचर डेव्हलप केलं. सांडपाणी म्हणतो ना, त्या पाण्याने त्या गौचरमध्ये चारा उगवला आणि तो चारा प्रत्येक घरी प्रति पशु 10 किलो ग्रामपंचायत पोचवते ॲट कॉस्ट, 1 रुपये किलोनी. सध्या पहिला 6 पैसे किलोनी सुरू केलं होतं. 17,000 वृक्ष आहेत त्या गावामध्ये, आम, इमली, आवळे, आंबा, चिंच आणि आवळ्याचे. त्याची वार्षिक 50 लाखची आवक आहे ग्रामपंचायतला. तर असली मॉडेल आपण महाराष्ट्रामध्ये पण तयार करूयात. महाराष्ट्राचं प्रत्येक गाव हे सक्षम व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. आणि मिलेट इयर आहे 2023, प्रधानमंत्रीजींनी मिलेट इयर नक्की केलं आहे. किती चांगली गोष्ट आहे. गहू आणि चावल, राईस, तर त्याचा चारा होतो 1 फूट. मिलेटचा चारा होतो जुवार, बाजरी, मकाई, रागी 8 फूट. तर अन्न पण मिळतं आहे, श्री अन्न, त्याच्याने स्वास्थ्य पण सुधारतं आहे आणि 8 फूट चारा मिळतो आहे म्हणजे गाईला पण चारा मिळतो आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांनी मिलेट उगवावं आणि ह्याचं इतकं प्रमोशन झालं की आता रेट पण चांगले मिळतात, तर त्याची इन्कम पण वाढेल. ऑर्गॅनिक फार्मिंग झाली की गावकऱ्यांचं स्वास्थ्य पण सुधरेल आणि दूध, दहीची नदी चालू झाली तर त्यामुळे दुवा मिळेल. आणि कारण काय आपण दया केली आहे तर दुवा मिळाली की दवाची जरूरत नाही पडणार. तर असं करून प्रत्येक गावकऱ्यांनी स्वतःहून कामाला लागावं आणि स्वतःचं गाव हे गोकुळगाम करावं, अशी माझी कल्पना आहे. सर, पाण्याचा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला, कारण आज विकासाचा सगळ्यात मोठा अडथळा मराठवाडा आणि विदर्भाचा हे पाणीच आहे. त्यामुळं पाण्या वाचूनच सगळं अडलं आहे. शेती असो किंवा मग ट्रान्सपोर्टेशनचे सुद्धा सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत. आपण मगाशी तुमच्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सबद्दल बोलत होतो, तर बरेचसे असे प्रोडक्ट्स आहेत जे बघून ज्याचे वाटणार नाही इन्ग्रेडियंट हे आहेत, त्याच्यात हे साहित्य आहेत, त्याबद्दल काय माहिती सांगाल सर? एक माझ्याकडे आत्ता साबण आहे तुमची, त्याच्याबद्दल काय सांगाल? हे साबण आम्ही बनवतो गोबर आणि गोमूत्रमधून, हे बघा. आणि त्याच्यामध्ये चंदन आणि हे सगळं टाकून इतकं सुरेख आहे म्हणजे लक्स तुम्ही विसराल, डो विसराल, असला सुंदर
हा साबण गोबर, गोमूत्र आणि बाकीचे घी असं सगळं उपयोग करून करतो आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की गाईला वाचवायचं असेल तर गायरान तर कराच, पाण्याचं काम तर कराच, पण देशी गाईचं दूध प्या. घराच्या अंगणी गाई असू दे, तुलसी असू दे, आणि गोबरचा जितका उपयोग होऊ शकेल तो करा. साबण कुठलाही विदेशी साबण वापरू नका. कुठलाही विदेशी साबण वापरू नका, पण आपला देशी गाईच्या गोबरनं बनलेला साबणच प्रत्येकाने आपल्या घरी वापरावा. कुठल्याही विदेशी कंपनीचं धूप वापरू नका. धूप पण आत्ता फार मोठ्या प्रमाणात गोबरनं बनलेलं धूप, अत्यंत पवित्र धूप, त्याच्यात गुगळ वगैरे सगळे औषधी टाकलेली आहेत, तर हाच धूप सगळ्यांनी वापरावा. आणि एक महत्त्वाचं, पूर्ण भारतात सगळेच मोबाईल वापरतात, तर मोबाईलचे रेडिएशन्स फारच खतरनाक आहेत. तर सायंटिफिकली रिसर्च करून हे रेडिएशन कसं वाचेल त्याची एक गोबर चिप बनवलेली आहे. ती गोबरची चिप आपल्या मोबाईलच्या मागे लावा, तर रेडिएशनचं प्रमाण पण कमेल. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की गोबर हे रेडिएशनला थांबवतं आहे, त्यामुळे आपल्या घराला गोबरनं लिपाई केलेली पाहिजे. तर प्रत्येकाने आपल्या घरात एक खोली तर गोबरच्या लिपाईची असावी. पूर्ण घरच पहिला गोबरचं होत होतं, पण ते नसू असेल तर एक खोली तर गोबरनं लिंपून करावी आणि प्रत्येकाने स्वतःच्या मोबाईलच्या मागे ही चिप गोबरची लावावी, तर रेडिएशनचा त्रास कमी होईल. पूर्ण महाराष्ट्र स्वस्थ असू दे, स्वच्छ असू दे आणि आत्मनिर्भर असू दे, अशी माझी शुभकामना आहे. सर, खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत आम्हाला आणि खूप महत्त्वाचं मार्गदर्शन आम्हाला भेटलं आहे. आम्ही काही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल ज्याच्यावर तरुण संपर्क करू शकत असतील, किंवा वेबसाईट, ही आम्ही लिंकमध्ये देतो यूट्यूबच्या. आणि सर, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण सुदर्शन मराठीमध्ये येऊन आम्हाला इतकं महत्त्वाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप सर आपले धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. जय महाराष्ट्र, जय भारत.